शेतकऱ्या रे कष्टकऱ्या रे तुलाच घे पहिला मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा घ्या घ्या। अर तुझ्या फुलाचा सुगंध गजरा दाही दिशेला दरवळतो, दाही दिशेला सह्याद्रीच्या कडे कपारी तुझा असा का तळमळतो। अरे मणक्या मधल्या ताटकण्याने, अरे मणक्या मधल्या ताटकण्याने या व्यवस्थेच्या विरोधात करती सावध वार जरा, शेतकऱ्या रे शेतकऱ्या रे तुलाच घे पहिला मुजरा। तुझ्या डाळीची तुझ्या तुपाची जत्रा येते भरते रे, तुझ्या दह्याचा तुझ्या दुधाचा होतो येते कचरा रे, अर तुझीच साखर घरा घराला, अर तुझीच साखर घरा घराला हलवा देते गोड शिरा, शेतकऱ्या रे कष्टकऱ्या रे तुलाच घे पहिला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। अर तुझाच राजा शाहू जाने दाही दिशा त्या उजळवल्या, राजर्षी शाहू महाराज परदेशी गेले, परदेशावरून आले, तिथला एक त्यांनी नांगर पाहिला, त्याचं चित्र शाहू महाराजांनी स्वतः काढलं, भारतात आले, किर्लोस्करला बोलवलं आणि ते चित्र दाखवलं, सांगितलं मला अशा पद्धतीचा नांगर करून पाहिजे। किर्लोस्कर म्हणाले माझ्याकडे कच्चा माल नाही। शाहू महाराज म्हणाले माझ्याकडच्या ज्या तोफा आहेत त्या तोफा तुम्ही घेऊन जावा। शाहू महाराजांचे सहकारी म्हणाले राजे ह्या शिवकालीन तोफा आहेत, आपल्या वाडवडिलांची आठवण आहे। त्यावेळेस राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं अरे स्वराज्याला त्या काळी तोफेची गरज होती, स्वराज्याला आज नांगराची गरज आहे। हा, या ठिकाणी अनेक शेतकरी पाठिंबा देण्यासाठी येत आहेत। अर तुझाच राजा शाहू जाने दाही दिशा त्या उजळवल्या, तुझ्या नांगरासाठी त्याने तोफा त्याच्या वितळवल्या, अर आंबेडकर बाबाची घटना डोळे उघडून वाच जरा, शेतकऱ्या रे कष्टकऱ्या रे तुलाच घे पहिला 2 मिनिटांमध्ये संपवित आहे दादासाहेब, 2 मिनिटात संपवतो। आज काय व्यवस्था आहे शेतकऱ्याची? आम्ही देशाचे मालक म्हणतो, परंतु या देशाचे आणि आपल्या शेतीचे मालक कोण झालेले आहे? अर शेताच्या या बांधावरती, अर शेताच्या या बांधावरती बघ आले नवे दलाल, बघ आले नवे दलाल, अर तेच झाले मालामाल रे दादा, तू झाला कंगाल। तेच झाले मालामाल रे दादा, तू झाला कंगाल। तेच झाले हिरमुसल्या डोळ्यातून झुरते, आबा दादा भाऊ, हिरमुसल्या डोळ्यातून झुरते माझी हिरवी शाळा, माझी हिरवी शाळा। अर कुठे दिसेना चंद्र सुगीचा, दिसतो तो हिराळा।
आसमानी संकट, अरे तहानलेल्या मातीवरती रुसले तेही आभाळ, अरे तेच झाले मला माल रे दादा, तू झाला झाले मला माल रे दादा, तू झाला कंगाल. अरे कोण्या बापाची लेक लाडकी विहिरीवरती मेली. आजपर्यंत माझा बाप आत्महत्या करत होता, आई आत्महत्या करीत होती, परंतु आता शेतकऱ्याची लेकरं सुद्धा आत्महत्या करू लागली. याच पंढरपूर तालुक्यातल्या नारायण चिंचोलीला धनगर समाजातल्या एका मुलीनं 3 वर्षापूर्वी फीचे पैसे भरायला होते म्हणून आत्महत्या केली. विचारा, अरे कोण्या बापाची लेक लाडकी विहिरीवरती मेली. अरे शीतल साठी माय जगाची थाय मोकलून गेली. अरे शिवरायाच्या अहिल्याच्या ज्योतिबाच्या भीमरावाच्या लेकीचे रे कुणी केले, बघ कुणी केले हे हाल, अरे तेच झाले मला माझा भाव, माझा बाप रानावनात मरत आहे, तर म्हणतोय, अरे देशासाठी घाम गाळला मीच खुशीने माझा. अरे सीमेवरती पोर मारला बघ शत्रूने ताजा. अरे सीमेवरती पोर माराला बक्षत्रुने ताजा. कुणाची लेकर शहीद होत आहेत किड्या मुंग्यासारखी, आणि त्या जवानांना त्यांच्या कुटुंबावर संशय घेणारा आमदार ह्या गावामध्ये. हे राजकारण नाही, यांना माहित आहे. विचारा काय बोलले, बोलू वाटत नाही आम्हाला. आणि म्हणून शेवट म्हणत आहे, शेवट करीत आहे. माझ्या बापाचं आईचं वडिलाचं दुःख पाहिलं, पण बहिणीचं पाहिलं, पण माझी आई काय करते या व्यवस्थेत. त्या रानमाळाच्या भाळावरती, अरे त्या रानमाळाच्या भाळावरती रक्त सांडते रोज. अरे तुझ्या भुकेची शुद्ध भाकरी माझी माय कांडते रोज. आणि म्हणून या पुढे बसलेल्या बळीराजानो विनंती आहे, अरे या बळीराजांच्या हाती देतो, अरे या बळीराजांच्या हाती देतो ही छोटी नवी मशाल. व्यवस्थेला जर पेटवायचं असेल तर बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. या देशातील